हॅलो. जय लवजी. जय लहूजी, जय भीम. जय भीम. साहेब काय असं हे योग्य नाही बरं का साहेब. आम्ही खरंच तुमचा खरंच आदर करतो कारण तुम्ही आम्ही एका सहवासात वाढलेले एक झाड आहेत आपण. आणि ह्या झाडाच्या फांद्या वेगवेगळ्या पद्धतीने फुटत आहेत. तर मला असं नाही म्हणायचं की झाडाच्या फांद्या जरी वेगळ्या होत असतील तर मात्र सावली एकाच झाडाची सक्षम आहे, ते म्हणजे बाबासाहेब. बरोबर बरोबर. पण ही तुमची ही व्याख्या माझ्यासाठी चुकीची आहे. काय माझ्यासाठीच झालं नाही, काय मला? अनेकासाठी. काय कुत्रा, झालं मला सांगा. तुम्हाला तुम्ही काय पटलं नाही ते सांगा. तुम्ही त्याच्यात कुत्रा हा शब्द वापरलाय दलाल. हा तुम्ही आर्यस बद्दल आम्ही मान्य करतो, ते आमदार त्या आर्यसचे आहेत, ठीक आहे, मान्य करतो त्या गोष्टीचं. पण बरोबर. आरक्षण उपवर्गीकरणाचा सुद्धा तुम्ही त्याच्यात उल्लेख केलाय. बघा तुम्ही अजून एक वेळेस बघा तुम्ही. कारण एक तर तुम्ही हा कुठली हा. तरी एक पोस्ट करायला पाहिजे होती की त्याच्यात कमीत कमी आमचं मन दुखू नये अशी तरी पोस्ट करायला पाहिजे होती साहेब. बरं तुम्ही एवढ्या लांब कधीपासून गेले मला ते सांगा पहिल्यांदा. एवढ्या लांब म्हणजे म्हणजे लय जवळ होती तर लय लांब गेल्यासारखं वाटायला मला तुम्ही. नाही, मी लांब जाणारच नाही साहेब. साहेब मग ऐका कसं ना, म्हणजे तुम्ही ओळखायला कसं काय चुकायले मला? तुम्ही ऐका जर ना. जवळ असता तर तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज नसता केला एवढा. नाही ना, गैरसमजचा हा विषय नाही. ऐका ना, हा मी हा मी परत एकदा तुम्हाला पहिल्यांदाच बोलताना काय म्हणलोय, आपण एका हा संवासात वाढलेले झाड आहेत. काय हा हा. फांद्या जरी वेगळ्या असल्या तर सावली देणारं फांद्या झाड. वेगळ्या झाल्याच नाही पाहिजे ही आपली आणि भूमिका होणारच असायला नाही. पाहिजे. ऐका ना, ऐका ना, हं, होणारच हं. नाही. माहितीये का, फांद्या वेगळ्या होणार नाही. जे संविधानाने मुळात पहिल्यांदा हा बोल. पहिल्यांदा मी तुमच्या ह्या गोष्टीचं स्वागत करतो. तुम्ही बरोबर. काय म्हणले हं, की सरकार जर आमचं ऐकत असेल बरोबर. तर पुढचं काय बोलले ते जाऊ द्या, त्याला काय नाही. पण तुमचं ऐकत असेल तर इथंच पहिल्यांदा बर. मी तुमचं स्वागत करतो. सरकार जर तुमचं ऐकत असेल आणि तुमच्या मनासारखं काही होत असेल बरोबर. आणि आम्ही तिथं जर आडवं येत असतो तर तो तिथं तुम्हाला आडपाय मारल्यासारखं असेल. बरोबर. हा परंतु जर ऐकत असेल आणि तुमच्या मनासारखं काही होत असेल बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं एक भाऊ म्हणून स्वागत करतो. ठीक आहे. अगदी बरोबर. परंतु भिजत गोंगडं ठेवत ह्या जातीमध्ये मी म्हणलं पहिल्यांदाच एका हो, माईचे लेकरं म्हणलं हो, का आमच्याच समजा आपल्याच मनात हो, थोडक्यात हो, हो, आंबेडकरवादी माणसानं मला हो. कमेंट केली बर. की नेमकं कोणाच्या मायला येऊन दोन बाप लागले मग. पण मी म्हणलं बाबा हा. दोन बाप नाही, एका बापाचा असल्यासारखं बोल, कारण तो बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बरोबर आहे. हे दोन एका माईचे म्हणलं तर काही बिघडायले का? नाही ना, नाही ना. होते, आहेत आणि राहणार आहेत. आणि 100% मग अस्तित्वात. शंका काय आहे त्याच्यात? ऐका, मी 100 जागेवर. परंतु भिजत गोंगडं ठेवायचंय, बरोबर. या दोन जातीला भांडायला लावायचंय. हा, सरकार जर तुमचं ऐकत असेल तर मी म्हणलं तुमचा भाऊ म्हणून मी स्वागत करतो. बरोबर. कारण तुमच्या मनासारखं जर झालं असेल तर तुमच्या मनाचं समाधान होईल ना. मला आणि तुमचं समाधान झालं तर त्याच्यामध्ये आम्ही अभिमान मानू. बरोबर आहे. परंतु जर भांडणच लावायची असतील जातीजातीमध्ये बरोबर. तर हा मनसुबा केवळ किविलवाणा आहे. हाय नाही ना. मी याचा निषेध करतो. बरोबर. आणि जर सरकारला जर तुमच्या मनासारखं करायचं असतं घोडे, बरोबर. हो. तर त्यांनी काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर करायचा शब्द दिला होता, का नाही केलं? ऐका ना, ऐका ना, ऐका ना. माझं माझं सरकारच्या भूमिकेमध्ये बी सरकार जाहीरपणा सरकारच्या पाठीशी मी सक्षम नाही. माझ्या जातीच्या आणि तुमच्या आमच्या आपण सगळे एकत्रित येऊन हा संघर्षाचा लढा आहे. माझं म्हणणं आहे की तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो मी. बोला बोला. तुम्हाला जर खरंच तुमचं नेतृत्व मानायचं असेल तर राजेश घोडेला म्हणा, जिंकी चांदणेला म्हणा. बरोबर आहे. कारण हे टिळक आगरकर यांचा महाराष्ट्र त्यांना मान्य नाही. त्यांना शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अगदी मान्य बरोबर. आहे. मला पण शिव फुले तर आंबेडकरांचाच तुम्ही महाराष्ट्र. तुम्ही हा, ऐका ना, मी बोला. तुम्हाला पहिल्यांदा का म्हणलो की तुम्ही लय लांब गेले असं वाटलं मला, का माहिती का? हा हा. मी तुम्हाला नंबर पाठवायला, तुमचा आपण फ्रेंड नाहीये फेसबुकला बहुतेक. नाही नाही नाही. तर मी तुमच्या याला प्रोफाईलला टच केलं तुम्हाला नंबर टाकण्यासाठी. बर. तर तुमच्या प्रोफाईलवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो दिसला मला. हो तर हाय. मग परत बॅकला गेलो, पाठवतात थांबलो. हं. परंतु तुमची कमेंट बघितली की आदेशपूर्वक आधी हात जोडून म्हणले, पण शेवटी आदेश त्याच्यात की तुम्ही ही पोस्ट एक डिलीट करा नाहीतर माघार घ्या. बरोबर. तर मला असं वाटलं की तुम्ही खरंच खूप दूर गेले आता. नाही, दूर नाही गेलो. ऐका, मी काय म्हणतो, उगवता सूर्य
देणारा प्रकाश. मानवा तू गुलाम नाहीस, या वास्तव जगाचा निर्माता आहेस. काय हम्म. मानवता तू गुलाम नाहीस, या वास्तव जगाचा निर्माता आहेस. ज्या साहित्यातून डपड्यातून तुला वाद दिली, तो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेस. हो हो साहेब, बरं. बाबासाहेबांनी एवढी मोठी खाण दिली, ती खाण मी डोक्यापासून तर कुठपर्यंत ठेवीन याचा मला खूप मोठा अभिमान आहे आणि मी बापाला विसरू शकत नाही. मी असं नाही म्हणत बघा, हे मी सांगण्याची गरजच नाही, कारण ते बघा, हा. ज्याला चळवळ समजली का बरोबर तो त्याचा बाप बाबासाहेब आंबेडकरच म्हणणार. बरोबर अगदी आणि बरोबर. ज्याला चळवळ समजली नाही तो हा. त्याचा बाप टिळक, आगरकर, अजून कोणी असेल त्याचा हो. गांधीजीला मारणारा किंवा काय हे- कोणी असेल हे ते सक्षम- ठरवीन त्याचा. साहेब, हे सक्षम 5 मिनिटासाठी एक दूर ठेवूया, पण हो. आयुष्यामध्ये मरेपर्यंत बाबासाहेबाच्या विचाराशिवाय विचारधारणा कुठेही नतमस्तक होणार नाही. नाही होणार नाही, शंकाच नाही. माझं स्टेटस तुम्ही परंतु- तुम्हाला बोलायच्या अगोदरच एक 15-20 मिनिटापूर्वीच मी फेसबुकला टाकलं होतं की मातंग बांधवांनो, आधी हे पेज वाचा. आरक्षण उपवर्गीकरणाचा आपला मार्ग आहे, पण हे भूमिका वाचून चला. तुम्ही अजून एक वेळेस माझी पोस्ट आता वाचा. मी थोड्या वेळापूर्वी आमच्या जेवण करत असताना घरातला संवाद असतो ना, बरोबर बरोबर तो घरचा संवाद चालला होता. आई वडील, मी, माझी पत्नी बसलेलो होतो. बर बर तर मग ते चालला होता विषय. तर मग त्या विषयावरती निघल्याच्या नंतर अडाणी माणसं आहेत ना आपली, बर अडाणी माणसाला पटवून कसं द्यायचं? नाही बरोबर ते आहे. म्हणू लागले असं का, आता काही लोकांचं व्हिडिओ मधून चुकीच्या पोस्ट करणं, हो चुकीची माहिती पसरवण्याच्यातून अडाणी माणसाला नाही समजणार खरं काय नाही खोटं. नाही 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 तर समजलं. त्यांना समजून सांगण्यासाठी मी म्हणलं, बाबा आता तुम्हाला 3 लेख आहेत हो आणि त्या 3 लेखापैकी एकी राहिलेली, या तिन्ही लेकराची एकी राहिली पाहिजे बरोबर. असं त्याच्यातल्या 2 लेकरांचं म्हणणं आहे. हो हो आणि त्याच्यापैकी एक लेकरू आहे तर त्या लेकराचा हट्ट आहे की बाबा माझी प्रगती व्हायना, बरोबर मला माझी प्रगती करायची, मला सक्षम व्हायचंय बरोबर आणि ते सक्षम होण्यासाठी मला वेगळं निघावंच लागेल. त्याच्यामुळे माझ्या वाटेची जमीन मला वाटून द्या. मी बरोबर ती विकून मोठा होईन किंवा त्याच्यावर लोन काढून मोठा होईन किंवा बरोबर ती आहे. मेहनत करून त्याच्यात कसून मोठा होईल. तुम्ही हे दुमत मांडलं. असा म्हणलं प्रश्न निर्माण झालाय. तर नाही, मग नाही. म्हणलं तुम्ही मला सांगा, दोन्ही लेकरापैकी तुम्ही कोणाचं चुकायला? तुम्ही हे दुमत मांडलं, अगदी ह्याच्यावर मी ठामपणे आहे. पण मला असं म्हणायचं आहे की मोठा भाऊ आणि बारक्या भावामध्ये जर भांडण असेल आणि भावात जर रक्ताबोंबळ करायचीच नाही, मग भावा हात उचलायचा नाही. आपल्याला सरकार, न्याय मानवता, न्यायाधिकार यांच्याकडे न्यायालयात आपल्याला आपली भूमिका मांडायची की आम्हाला तुम्ही द्या सक्षम पद्धतीनं, जे न्यायालय जी योग्य पद्धतीनं न्यायता भेटल तिथं आम्ही सक्षम असतो ना. आम्हाला भावात कुठलाही कुणाला शिवीगाळी करायची नाही, कुणाला हात उचलायचा नाही. खरं तर सांगण्याची भूमिका म्हणजे घराघरातला वाद सांगतो भावा. बरं, मान्य आहे. बरोबर. तुमची म्हणजे कुठल्याही बाजूने तुम्हाला जर तुम्ही मांडणी करीत असताल हो तर तुमचा हेतू हाच आहे की आम्हाला भावात वाद मुळीच नाही करायचा. बरोबर. नाहीच आणि होणार पण बरोबर नाही. का नाही? होणार पण नाही. हा. आरक्षण उपवर्गीकरण झाल्यानंतर बी, बरोबर, माझं ठामपणे ऐका, आरक्षण उपवर्गीकरण झाल्याच्या नंतर बी आम्हाला असं बी दाखवून द्यायचं नाही की आम्ही जिंकलोय. काय ही वैचारिक लढाई आहे नाही, ते विषय नाही. हा ऐका ना, हा ते तुम्ही ते जसं म्हणाले का आम्ही जिंकलो वगैरे, ते विषय ते वेगळा आहे. हा जिंकलो मग तुमची भूमिका अशी आहे की आम्हाला असं नाही दाखवायचं हा. आम्ही हरवलं, आम्ही जिंकलो. हे ते तुमचा मोठेपणा आहे, चांगली गोष्ट आहे. नाही पण काय मला तुम्हाला काय हो. सांगायचंय, एक प्रश्न विचारायचा आहे. बरोबर विचारा. मानव येथील किती